तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे समाधान. एक शेतकरी आपल्या घराच्या बाहेर एक बोर्ड लावतो आणि त्या बोर्डवर लिहिलेलं असतं की जो माणूस समाधानी आहे त्या माणसाने माझ्याकडे येऊन माझी शेती त्याच्या नावावर करावी. लोक त्याच्या घराजवळ यायचे जायचे आणि बघायचे. त्या शेतकऱ्याचा एक मित्र होता. त्याने ही पाटी वाचली आणि त्याने असा विचार केला की हे बोर्ड वाचल्यावर कोणी ना कोणी तर त्याच्याकडे येईल आणि शेती त्याच्या नावावर करून घेईल. त्याच्यापेक्षा मीच जातो ना, मीच म्हणतो ना की मी समाधानी आहे, मला सगळं शेत तू माझ्या नावावर कर म्हणून, आणि माझ्याकडे तर पैसा अडका आहे, जमीन आहे, बायको पोरं आहेत, मी तर समाधानी आहे, मी माझ्या मित्राला जाऊन सांगतो. म्हणून तो त्याच्या घरात गेला आणि त्याच्या मित्राला म्हणायला लागला की ही शेती तू माझ्या नावावर कर, मी खूप समाधानी आहे. तेव्हा तो मित्र म्हणाला की तू समाधानी आहे ना, मग तू शेती का मागतो माझ्याकडून? माझी शेती तू मागतोच कशाला? समाधानी आहे ना, समाधानीच राहा ना. मग तात्पर्य हे होतं की आपल्या जवळ जे आहे त्याच्यातच सुख माना, त्याच्यातच समाधानी राहा. दुसऱ्यांच्या शेतीवर, पैसा अडकावर नजर टाकू नका. सुखी राहा.